सर्वांचे स्वागत आहे गीताज किचनमध्ये. तर आज आपण बनवूया पत्तागोबीचे पराठे. तर मी इथे पत्तागोबी कापून घेते आणि याला बारीक करून चलतं बघा. आम्ही याला असं याच्याने किसून घेते बारीक बारीक. मंडळी कसे हातून मी सकाळचा नाश्ता बनवत आहे मी आज पत्तागोबीचे पराठे. तर तुम्हाला आवडले तर कमेंट करून सांगा कसे झाले काय झाले. आपल्याकडे मी याच्याने बारीक करून घेतलेले. तर आता मी याला मीठ लावून ठेवते. थोडा वेळ मीठ लावून ठेवलं की याला पाणी सुटते. तर आता आपण कणिक मळून घेऊया पराठासाठी. तर बघा मी याच्याने घेते 2 वाट्या कणिक आणि मी याच्यामध्ये टाकून घेते थोडंसं मीठ. चला तर आपण आता कणिक मळून घेऊया. चला तर आपली कणिक मळून झाली आहे. मी याला 5 मिनिटं असंच ठेवते. तर मंडळी मी हे 4 लोकांसाठी घेतले आहे म्हणून मी जास्त घेतलं पीठ. जर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल कमी करायचं असेल तुम्ही कमी करू शकता याच्यामध्ये. चलो तर ठेवूया. त्याला 5 मिनिटं ठेवते. आता मंडळी आपलं इथे याच्यामध्ये मीठ टाकून ठेवलं. याला पाणी सुटलेलं आहे. आता मी याचे पाणी काढून घेते. असं दाबून घेते. बघू शकता आपण एवढं पाणी निघलेले आहे पत्तागोबीमधून. तर आपण याच्यामध्ये करूया आता मिक्स. इथं आपलीच पत्तागोबी घेतलेली आहे, अर्धी ठेवलेली आहे. तर मी इथे टाकते 1 मोठा चिरलेला कांदा आणि 3 ते 4 हिरवी मिरच्या टाकते आणि थोडंसं आलं किसून टाकते याच्यामध्ये. याच्यामध्ये टाकूया थोडंसं तिखट, थोडीशी धनिया पावडर, थोडंसं मसाला पण टाकतो आणि टाकूया थोडंसं ओवा आणि याच्यामध्ये टाकते थोडंसं चाट मसाला, थोडंसं मीठ टाकते. मी मीठ आधीच टाकलं होतं तर आता मी कमीच टाकणार आहे. मी त्याच्यामध्ये टाकून थोडीशी कोथिंबीर आणि आता याला मी मिक्स करून घेते. मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? छान वाटली की कमेंट करून सांगा, लाईक करा. अशाच नवीन रेसिपी मी तुमच्यासमोर आणत राहील. तर आज आपला हा मॉर्निंगचा नाश्ता. तर बघा आपलं झालेलं आहे मिक्स. तर आता आपण बनवून घेऊया पराठ्यासाठी. बघू शकता आपलं कणिक इथे मळून चांगलं छान झाली मोडलेली आहे. तर मी याला छान करून घेते, मिक्स करून घेते आणखी 2 मिनिटं आणि मग पराठे बनवते. तर मी याला थोडंसं तेल लावून शानी मिक्स करते. थोडंसं मऊ होणार आहे आपलं पीठ. तर झालं आपलं पीठ मळून. आता आपण बनवूया पराठे. आधी तावा ठेवून देते गॅसवर, गरम होते तोपर्यंत मग पराठे बनवायचे. चला तर पराठे बनवून घेऊया. इथे कणिक घेतलेला आहे. याला छान गोळा करून घेते आणि याच्यामध्ये मग मिश्रण भरते. त्याला थोडंसं लाटून घेते असं, जसं की मग आपल्याला मिश्रण भरायला थोडंसं चांगलं होईल. तर बघू शकता आपलं झालेलं आहे ते लाटून. तर याच्यामध्ये मी टाकते आता पत्तागोबीचे हे मिश्रण. तर याला असं टाकून घ्यायचं आणि असं फोल्ड करून घ्यायचं आणि असं गोल करून घ्यायचं आणि याला असं थोडंसं पीठ लावलं का मग याचा पराठा लाटून घ्यायचा असं.
हलक्या हलक्या हाताने लाटायचं याला, म्हणजे काही फाटणार नाही. तर आपला आवडता पराठा टाकून घेऊया. तर बघू शकता मंडळी, आपला पराठा ते छान झालेला आहे. तर मंडळी, तुम्हाला रेसिपी आवडल्यास तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून पण सांगा कसं झालेलं आहे. तर बघा, आपला दुसरीकडे पराठा पलटून घेते. एकाकडनं शेकून झालेला आहे. तर मी याला थोडंसं तेल लावते. तर तुम्ही तेल लावत असाल तर तेल लावा, नाही तर तूप लावा, तुम्हाला जसं आवडेल तसं. तर बघा, आपलं दुसरीकडून बी चांगलं पकलेलं आहे. तर मी आता याला काढून घेते. तर बघू शकता मंडळी, आपली पराठे तयार झालेली आहे. तर तुम्हाला पराठा कसा आवडला, रेसिपी कशी आवडली तर कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आणि माझी जे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून पण सांगा कशी झाली.